नमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल. मी शाळेतील ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी यांचे पाटील असे होते. मी अभिनय वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नापूर्वी मी अशिक्षित होते, त्यामुळे मला ज्योतिरावांनी लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी मी व ज्योतिरावांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्या काळात मुलींना शिकवावे असा विचार कुणीच केला नव्हता, म्हणून मुलींना शाळेत पाठवण्याचे धाडस कुणीच केले नाही. म्हणून मी आणि ज्योतिरावांनी मुलींना शिकवण्याचा जणू काही विवाद उचलला होता. आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना समजायला लागलो, पण आमच्या हाती लोकांच्या शिव्याच्या भाताऐवजी काहीच लागत नव्हतं. त्यांच्याच मुली जमल्या. मी त्यांना शिकवायला सुरुवात केली, पण चौधरीतेच काही संपत नव्हती. समाजातील लोकांनी आम्हाला महापाटी असं समजून ठेवलं होतं. घरातून बाहेर पडताच अंगावर चिखलवर पडत शाळेत गेल्यावर मी दुसरी साडी नेसून मुलींना शिकवू लागायचो. मी व ज्योतिरावांनी मिळून बालविवाह, सतीप्रथा, चैत्रपण इत्यादी शाळेत प्रकारांना घातला. ज्योतिरावांनी आयुष्यभरातले जीवन समाजासाठी वाहिले व मी त्यांच्यासोबत संघटने जुळले व त्याला झाली आणि आमचे समाजकार्य असंच सुरू केलं. 28 नोव्हेंबर 1890 हा माझ्यासाठी काळा दिवस म्हणावा लागेल. त्या दिवशी ज्योतिरावांचे निधन झाले. मी फार खचून झालेले होते. काय करावं काय नाही काही सूचना झालं होतं. ज्योतिरावांच्या जाण्याचे दुःख होतंच, पण एवढंच काम आणि मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर होती आणि मी त्यांना पार दाखवू शकत नव्हते. म्हणून धाडस केलं आणि निर्णय घेतला. ज्योतिरावांनी मागीला लेवी काढणे पूर्ण करणार आणि त्यांची सर्व कार्य पुन्हा नव्याने चालू केली. ज्योतिरावांचे सत्य शोधक समाज हे आंदोलन मी चालवायला लागले. त्यासोबत माझे लेखनही चालत होते. त्यासोबत माझे कादशी, सुबोध, रत्नाकर आणि ज्योतिरावांची भाषणे अशी 2 पुस्तके प्रसिद्ध झाले. सन 1897 मध्ये पुण्यात महाभयंकर प्लेगची साथ आली. आम्ही लोकांची सेवा करू लागलो. त्या काळात स्वतःकडे दुर्लक्ष झाले. 10 मार्च 1897 मी सुद्धा प्लेगला बळी पडले. आम्ही लोकांची सेवा करू लागलो, पण मी